गावामध्ये पैशा पाण्याने मोटाडाची 4च घराणे होती. त्यामध्ये पांडाबाचा पहिलाच नंबर होता. तसं पाहिलं तर पांडाबाची शाळा वगैरे काही झालीच नव्हती, पण हिशोबात मात्र पांडाबा खूपच हुशार होता. हिशोब मात्र पांडाबा जिथल्या तिथं करायचा. पांढरा मळकट अंगरका, धोतर आणि डोक्याला फेटा असा पांडाबाचा पेहराव होता. पांडाबाच्या पायात 2 किलो जाडीची कोल्हापुरी चप्पल असायची. पांडाबा चालला की चप्पल कर कर असा आवाज देत असे. पांडाबाची अलीकडे दृष्टी थोडी आदू झाली होती, म्हणूनच आबानं दवाखान्यात जाऊन तपासून चष्माही आणला होता. चष्मा आणल्यापासून पांडाबा कधीच बिन चष्म्याचा फिरत नसे. पांडाबाला पान खायची सवय होती. पांडाबा नेहमी पान खायचा. पांडाबाच्या बापापासून पांडाबाचं उत्पन्न तसं चांगलंच होतं. भावाभावाच्या वाटण्यामध्ये पांडाबाला जवळजवळ 40 एकर जमीन वाटून आली होती आणि तीच जमीन पांडाबा पिकवत होता आणि त्यातून भरघोस उत्पन्न काढत होता. तसं पाहिलं तर पांडाबा खूपच काटकसरी माणूस. तो कधीही वायपट पैसा घालवतच नसे. घर बांधून घराला पैसे घालवण्यापेक्षा काहीतरी उद्योग करावा या मताचा पांडाबा होता. पांडाबाच्या वडिलांच्या काळात बांधलेली 20 आखणी माळवाद होतं. त्यातीलच 5-7 आखणी वाटणी आली होती, पण ती माळे आता जुनी झाली होती. पडायला आल्यामुळं पांडाबा जो कुटुंब आता तिथे राहत नव्हतं. ते आता मळ्यात राहायला गेले होते. मळ्यात राहायला गेल्यावर तेथे पांडाबानं मोठं असं काही घर बांधत नाही, तर तेथे 20 हात लांब जनावराच्या गोट्यासारखा गोटाच बांधला. तणघर बांधलं होतं आणि त्या तणघरातच पांडाबाचं कुटुंब राहायला गेलं होतं. गेले अनेक वर्ष त्यामध्ये ते राहत होते. पांडाबाची बायको रखमा आणि 2 मुलं विजय आणि समाधान आणि पांडाबा रखमा काकू यांना 3 मुली होत्या. त्यांची लग्ने लावून दिली होती. आता विजय आणि समाधान ही 2 मुलं मोठी झाली होती. पण आपल्या बापाचं संस्कार मुलावर झालंच होतं. मुलंही त्याच्यापेक्षा खूपच चिकट प्रवृत्तीची होती. आपल्या बापाच्या विचारांशी बरोबर सुसंगत विचार मुलांचे होते. पांडाबाचा बँकेत खूपच मोठा बँक बॅलन्स होता. 10-20 एकर ऊस, द्राक्षाची बाग, 4-5 म्हशी, 5-50 शेरड अशा प्रकारे पांडाबाकडे मोठ्या प्रमाणात जनावरांचाही भरणा होता. शेती करण्यासाठी 2 टिकार बैल होती आणि अलीकडच्या काळामध्ये पांडाबाने शेती करण्यासाठी ट्रॅक्टर घेतला होता. त्यामुळं आता बैल विकून टाकली होती. पांडाबाचं तसं गावात वजन होतं. गावात नल्ल्या आलेल्यांना पांडाबा नेहमीच मदत करायचा. म्हणजे त्यांच्याकडे पैसे व्याजाने तो द्यायचा. त्या माणसाला पैसे द्यायचा आणि ठराविक वेळेत तो पैसे परत घ्यायचा. अशा प्रकारे गावातील गोर गरीब लोकांकडे पांडाबाचा पक्कळ पैसा होता. पांडाबाकडे पैसे काढायची तशी पावर होती. पांडाबाची मुलं आता मोठी झाली होती. दोन्ही पोरांची लग्न एकाच मांडवात करायची म्हणजे पैशाची बचत होते असं पांडाबा नेहमीच लोकांना सांगायचा आणि पांडाबांनी त्याप्रमाणेच आपल्या दोन्ही पोरांची लग्न एकाच मांडवात करायचं ठरवलं होतं. पांडाबानं दोन्ही पोरांची लग्न एकाच मांडवात थाटामाटात केली होती. सगळ्या गावाला चांगल्या प्रकारचं जेवणही पांडाबानं दिलं होतं. आडीनडीला माणसं पांडाबाकडे यायची, पैसे घेऊन जायचे आणि व्याज आणून द्यायची. अशा प्रकारे गावामध्ये पांडाबाचं चांगलंच बस्तान बसलं होतं. पांडाबाचं हळूहळू वय वाढायला लागलं होतं. थोरला पोरगा विजय घरात कारभारी होता, पण पांडाबाचं संस्कार त्याच्या मनावर घर करून बसलेलं होतं. दरवर्षी शेती उत्पन्नातून येणारा पैसा गुंतवणूक करून पैशाला पैसा लावून वाढवायचा आणि तोही प्रयत्न करत होता. विजय एके दिवशी वडिलांना म्हणाला, आबा आपल्याकडे शेती बक्कळ आहे, बँक बॅलन्स बी बक्कळ आहे, आपण बसायला 4 चाकी गाडी घेऊया की. तेव्हा पांडाबा गाडी घ्यायला
विरोधच केला. तुम्हाला हे अजिबात नाही, का करायचं गाडीला, आपल्याला जिकडे जायचं तिकडे इष्ट आहे तेच की. पण विजय आणि समाधान दोघांना ही गोष्ट पटली नाही. 4 चाकी गाडी घ्यायचीच अशी दोघांची इच्छा होती. दोघांनी बाबांना समजावून सांगितलं आणि मोठी स्कॉर्पिओ गाडी आणली. तसं पांडवाला गाडी अन्न आणि पैसा गुंतवणं त्यात योग्य वाटतच नव्हतं. ना इलाज असतो पांडवानं गाडी आणायला परवानगी दिली होती. पण गाडी आणली तर एका व्यक्तीचं काम असेल तर 4 चाकी गाडीतून प्रवास करायलाच नको म्हणायचा तो. घरातील 2-4 माणसं कुठं जायचे असतील तरच गाडीतून जावं असं म्हणायचा. मोठी गाडी घरात असूनही पांडवा बऱ्याच वेळा एसटीनेच प्रवास करत असलेला दिसायचा. दरवर्षी गावामध्ये मारुतीच्या देवळात सप्ताह बसत असे. पांडवा दरवर्षी टाळ वाजवायचा. देवळात 5-7 दिवस तो जात असे. भजन कीर्तनाचाही पांडवाला नाद होता. सप्ताच्या समाप्तीला पांडवाची पंगती असायची. सगळ्या माणसांना पांडवा मदत करत असे, अन्नदान करत असे. अशा प्रकारे पांडवाचं कुटुंब एकदम चांगल्या प्रकारे चालू होतं. पण मार्च 2020 मध्ये कोरोना नाक्यात जगावर थैमान घातलं होतं. भारतामध्ये धुमाकूळ घातला होता आणि याचंच तोंड खाली गावापर्यंत आलं होतं. गावागावात सारखी 4-2 पेशंट सापडत होते आणि पांडवाचं कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी खूपच काळजी घेत होतं. तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, शक्यतो बाहेर फिरायला न जाणे, बाहेर जाणं टाळणे, असं खूप ते काळजी घेत होते. 2020 कसा तरी संपला आणि 2021 मध्ये पुन्हा कोरोनाची लाट आली. दुसरी लाट अगदीच तुफानासारखी गावावर येऊन आदळली. गावातील रोज 5-10 लोक पेशंट घावू लागले. पांडवा जवळची एक नातेवाईक जवळची दुसऱ्या गावात, शेजारच्या गावात वारली होती म्हातारी आणि त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी पांडवाचा थोरला मुलगा विजय गेला होता. बरेच लोक गोळा झाले होते. त्यामध्ये कोणीतरी कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण असेल. त्यातून विजयला कोरोनाचं इन्फेक्शन झालं आणि 2-4 दिवसानंतर विजयचं अंग दुखू लागलं. प्रथम विजयने त्याकडे दुर्लक्षच केलं. पण 2 दिवसानंतर पांडवाला कोरोनाचं इन्फेक्शन झालं. पांडवा म्हणायचा, माझ्याकडे रोग कशाला येतोया, मला पहिल्यासारखंच सर्दी पडत आहे. म्हणून 4 दिवस पांडवांना अंगावरच काढलं. तसं रोगानं अटॅक जोरात केला होता आणि पांडवाची ऑक्सिजन कमी होऊ लागलं होतं. विजयला मात्र साध्या गोळ्या औषध उपचारानं बरं वाटू लागलं. तो नीट झाला. पण पांडवाला खूपच त्रास होत होता. पांडवाला दवाखान्यात नेऊन छातीचे स्कॅन केले तर स्कोर वाढत चालला होता आणि ऑक्सिजन जवळजवळ 80-85 वर आलं होतं. पांडवाची प्रकृती दिवसेंदिवस ढासळू लागली होती. घरातील आणखी 2 लोकही कोरोना पॉझिटिव्ह आले होते. जिकडे जाईल तिकडे दवाखाने फुल झाले होते. बेड मिळत नव्हता. पांडवाला ऑक्सिजनची गरज होती पण बेड शिल्लक नव्हता. शेवटी सातारामध्ये बेड शिल्लक आहे असं समजलं. मुलांनी सातारला पांडवाला ऍडमिट करायचं ठरवलं. पण पांडवा सातारला जायला तयारच होत नव्हता. तो दिवस तसाच गेला. पांडवाला आता धाप लागू लागली होती. रोजच्या रोज प्रकृती ढासळत होती. बँक बॅलन्स आणि व्याजाने दिलेले पैसे खूप होते पण पांडवा दवाखान्यात जायला आणि पैसा खर्चायला तयार होत नव्हता. तरी मुलांनी त्याला तालुक्याच्या ठिकाणी नेऊन आणलं. पण तालुक्यातील सर्व दवाखाने फुल झाले होते. एकही बेड शिल्लक नव्हता. त्यामुळे पांडवाला तालुक्यातून पुन्हा घरी आणण्यात आलं. आता पांडवाला खूपच त्रास वाढू लागला होता. संध्याकाळी 2 मुलं पांडवाला घरी घेऊन आले.
त्या दिवशी संध्याकाळी पांडवाला श्वास घेण्यास खूप त्रास होऊ लागला होता आणि तो धापा टाकायला लागला होता. पोरांच्या हे आता लक्षात आलं होतं की पांडवाला खूपच त्रास होऊ लागला आहे. संध्याकाळी दवाखान्यातून घरी आल्यावर पांडवाच्या जवळ कोणीच पोरग जायला तयार होईना. मुलं लांबूनच तरंगत होती. संध्याकाळी पांडवाला गाडीतून खाली उतरवलंच नाही. तो रात्रभर गाडीतच होता. रात्रभर पांडवाची खूपच आपदा झाली होती. तो बिवळत होता, ओरडत होता, पण कोणीच जवळ यायला तयार नव्हतं. पोरांनी बापाला गाडीतच ठेवलं होतं आणि मुलं घरात निवांत झोपली होती. पहाटे पहाटे ओरडून ओरडून पांडवानं आपला जीव सोडून दिला होता. सकाळी उठून पोरांनी पाहिलं तर पांडवा संपला होता. कोरोनाचं वातावरण असल्यामुळं कोणीच नातेवाईक आले नाही. दोन्ही मुलांनी पांडवाला गाडीत घालून शेतात नेलं. दोघांनीच पांडवाला अग्नी दिला होता. ही बातमी सगळीकडे पसरली होती, पण कोणीही नातेवाईक यायला तयार नव्हते. तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जनासाठी कुटुंबाव्यतिरिक्त कोणीही नव्हतं. जेसीबीच्या मशीनच्या साह्यानं मातीच्या ठिकाणी एक खड्डा घेऊन त्यामध्ये मशीनच पांडवाची माती ढकलण्यात आली आणि मुजवून टाकलं. आणि शेवटी पांडवा याला हात लावायलाही पोटची पोरं तयार होत नव्हती. एकेकाळी गावातील भलाबक्कळ पैसा असणारा, गावाला साऱ्या व्याजाने पैसे देणारा पांडवा मृत्यूसमयी खूपच